नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण भारतातील सामाजिक समस्या या पेपरचा अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, गेल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील भ्रष्टाचाराची समस्या या समस्येच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू लागलो होतो. आतापर्यंत आपण भ्रष्टाचार म्हणजे काय, भ्रष्टाचाराची नेमकं कारणं काय आहेत या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. कारण भ्रष्टाचार हे मुळातच भ्रष्ट आचरण असणारं वर्तन आहे. भ्रष्टाचार व्यक्ती हा स्वतःच्या स्वार्थासाठी सार्वजनिक मालमत्तेचा, सामाजिक नियमांचा, कायद्याच्या नियमांचा उल्लंघन करून करणारं वर्तन, उल्लंघन करून जे काही संपत्ती मिळवतो ती भ्रष्टाचार आहे. कारण भ्रष्टाचाराचा आधारच मूळ संपत्ती आहे, मिळवणं आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो आपल्याकडं या व्यवस्थेनं दिलेले जे काही अधिकार आहे, जी सत्ता आहे, त्याचा वापर या वैयक्तिक स्वार्थासाठी करत असतो. कारण भ्रष्टाचार ही करण्याच्या पाठीमागे आपण अनेक कारण अभ्यासली. कारण माहीत आहे, या व्यवस्थेमध्ये वाढती लोकसंख्या आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमध्ये अनेक समस्या आपल्याला वाढत असताना दिसत आहेत. गरिबी आहे, बेकारी आहे आणि याचा परिणाम एकंदरीतच किंवा लोकांना मिळणारं कमी वेतन असेल किंवा मजुरी आहे, या अनुषंगानं या कमी वेतनामुळं किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा ह्या पूर्ण होत नसल्यामुळं किंवा आता या आधुनिकरणाच्या व्यवस्थेमुळं किंवा त्यांच्या वाढत्या सुखसोयी उपभोगाच्या वरतीमुळं ह्या गोष्टी जर त्यांना त्या वैध मार्गाच्या मिळणाऱ्या इन्कममधून जर पूर्ण होत नसतील, तर तेव्हा असे कमी वेतन असणारे लोक, कमी मजुरी मिळणारे लोक आपल्या या समाज व्यवस्थेमधल्या नियमांचं उल्लंघन करत असतात, मूल्यव्यवस्थेचं उल्लंघन करत असतात आणि त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, त्या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, सुखसोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो जो काही व्यवहार आहे तो भ्रष्ट असणाऱ्या व्यवहारातून ह्या गोष्टी सगळं करत असतात. म्हणून एकंदरीत आपल्याला माहित आहे, एखादी या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो, भ्रष्टाचारी लोक जे आहेत ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी सोयी सुविधा ह्या मिळवण्यासाठी ते पैशाचा विचार करत नाहीत. एवढा पैसा त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला असतो, त्यांना पैशाचा विचार येत नाही. किंवा आपण बघतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे होणारा जो काही भ्रष्टाचार आहे त्याचा परिणाम मग तो सामाजिक क्षेत्रावर होत आहे, दैनंदिन जीवनावर होत आहे, लोकांच्या मानसिकतेवर होत आहे. एक समाज व्यवस्थेमध्ये एक भयावह स्थिती निर्माण होत चाललेली आहे. आणि एकंदरीतच आपण बघतो की जे अन्न औषधामध्ये जो काही भेसळ होत चालले त्याचा परिणाम सुद्धा एकंदरीत माणसाच्या आरोग्यावर, दैनंदिन जीवनावर होत असताना आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच या व्यवस्थेमध्ये जे काही अधिकारी वर्ग आहे किंवा भ्रष्टाचारी वर्ग आहे तो स्वतःतल्या नात्यातल्या लोकांना रिक्रुटमेंट करत असताना असतील किंवा सोयी सुविधा मिळवण्यासाठी असेल, आपल्या पदाचा गैरवापर करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही व्यवस्था काम करत असताना आपण दिसून येते. म्हणून कित्येक कर्मचारी हे कार्यालयामध्ये जातात आणि खुर्चीवर बसतही नाही आणि आपलं काम सोडून दुसरी कामं करत असतात. म्हणून एकंदरीतच ही जी काही कामामधली दिरंगाई आहे ही सुद्धा एक खूप मोठं या समाज व्यवस्थेमधलं भ्रष्टाचारी वर्तन असणारी एक व्यवस्था आहे. म्हणून या संदर्भामध्ये जेव्हा आपण येतो की कार्यालयातील कामासाठी पैसा हा घेतला जातो. साधी एखादी फाईल जर पुढं सरकवायची असेल, न्यायची असेल, तिचं काम करायचं असेल तर ते लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. म्हणून कार्यालयातील कामकाज असेल किंवा कित्येक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या अधिकाराचा गैरवापर असेल हा होत असताना या भ्रष्टाचारी वर्तनामध्ये दिसून येतो. एकंदरीतच आपण माहिती आहे, वेगवेगळ्या शैक्षणिक शाळांमध्ये सुद्धा साधा मुलांना शिक्षण घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी सुद्धा डोनेशन द्यावं लागतं. म्हणजे ही सुद्धा एक आपल्याला या ठिकाणी व्यवस्था, ही समाज व्यवस्थेला एक काळीमा फासणारी समाज व्यवस्था भारतीय समाजामध्ये आहे. कारण भ्रष्टाचार बघा, भ्रष्टाचार हा फक्त आपल्या भारतातच आहे असं नाही. भ्रष्टाचाराचं कोणतंही त्या ठिकाणी जगामधला देश उरला नाही की त्या ठिकाणी भ्रष्टाचरण नाही. प्रत्येक देशामध्ये भ्रष्टाचार आहे. कारण भ्रष्टाचाराची पाळमुळं ही खूप खोलवर रुजलेली आहे. भ्रष्टाचार हा प्राचीन कालखंडापासून ते आजपर्यंत हा सुरूच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग तो धार्मिक क्षेत्रामध्ये असेल
सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, आणि एकंदरीत या देशाच्या भ्रष्टाचार व्यवस्थेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो, म्हणून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्याचा परिणाम काय होत चाललेला आहे याचा जर आपण विचार केला तर एकंदरीतच या भारतीय समाज व्यवस्थेच्या वाढत्या भ्रष्टाचारामध्ये समाज व्यवस्थेमध्ये एक दरी निर्माण होत चाललेली आहे. गरीब श्रीमंताची दरी निर्माण होत चालली आहे. गरीब हा गरीबच राहत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे. हा सुद्धा एक खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि एकंदरीत समाजामध्ये या भ्रष्टाचारी वर्तनामुळं एक समाजामध्ये एक हिंसात्मक स्वरूप निर्माण होत चालले आहे. एक भीतीदायक स्वरूप निर्माण होत चाललेलं आपल्याला दिसून येते. कायदा हातात घेत असताना कित्येक लोक आपल्याला ठिकाणी दिसत असतात. कायद्याची पालमल्ली, नियमांचं उल्लंघन करत असताना आपल्याला दिसून येत असतात. म्हणून एकंदरीतच आपण बघतो की एखादा गुन्हेगार असेल किंवा एखाद्या व्यक्तीने असं गुन्हेगारी वर्तन केलं असेल, तो कायदा सुव्यवस्था कशी त्या ठिकाणी तो वेठीस धरतो. मग पोलीस यंत्रणा असेल, वकील असतील, जज असतील, म्हणून न्यायालय क्षेत्रामध्ये सुद्धा ही भ्रष्टाचार व्यवस्था या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे हे आपल्याला दिसून येते. या भ्रष्टाचार व्यवस्थेनं भाषावाद, जातवाद, संप्रदायवाद ह्या अशा अनेक समस्यांना जन्म देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून समाजामध्ये अधिकारी वर्ग, राजकीय नेत्यांचा वर्ग किंवा प्रतिमानांचं या ठिकाणी अवमूल्यन करत असताना दिसून येतात. सामाजिक नियमांचं अवमूल्यन करताना दिसून येत असतात. ही एक आपल्याला या ठिकाणी याचा परिणाम हा भारतीय समाजामध्ये भ्रष्टाचाराच्या स्वरूपात दिसून येतो. म्हणून एकंदरीतच या ठिकाणी या भ्रष्टाचाराचा परिणाम अस्थिर सरकार होण्यामध्ये सुद्धा होत आहे. कित्येक वेळेस जे काही संसद सदस्य असतील किंवा जे काही आमदार असतील, पैसा घेऊन इकडल्या पक्षातून तिकडल्या पक्षामध्ये जाणं किंवा सरकार अस्थिर करण्याचं काम या भ्रष्टाचारी वर्तनामधून होत असताना आपल्याला दिसून येते. आता सामाजिक व्यवस्थेचं त्या ठिकाणी ते उल्लंघन करत आहेत, सामाजिक नियमाचं उल्लंघन करत असताना आपल्याला दिसून येतं. कारण त्याचे परिणाम हे समाज व्यवस्थेवर जे होत असताना आपल्याला दिसून येतात. बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून एकंदरीतच जी लोक, ज्याच्याकडे जी कौशल्य नाही, ज्याच्याकडे जी क्षमता नाही, अशा लोकांची रिक्रुटमेंट सुद्धा एखाद्या पदी होत असते. म्हणून जो योग्य लायक त्या पदाला असणारा एखादा तरुण त्या ठिकाणी पैशाच्या अभावी बाहेर फेकला जातो. म्हणून करप्शन करून किंवा त्या ठिकाणी जे काही वशिला लावून जी लोक पैसा देऊन त्या ठिकाणी त्या पदावर जात असतात, हा सुद्धा परिणाम या ठिकाणी वाढत चाललेला आहे. म्हणून दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतो एकंदरीत याच्यामध्ये भूकबळीचा प्रश्न वाढत चाललेला आहे. कित्येक लोकांना या ठिकाणी कामकाज मिळत नाहीये, रोजगार प्राप्त होत नाहीये. विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन हे वाढत चाललेलं आहे, परंतु काही क्षेत्र हे त्या ठिकाणी विकासापासून दूर राहत चाललेले आहे. म्हणून अशा ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे. म्हणून त्या बेरोजगारीच्या परिणामामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून एकंदरीतच ही स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारतीय समाजामध्ये जी करप्टेड व्यवस्था निर्माण झालेली आहे, मग ते इंडस्ट्रियलायझेशन असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचरण हे वाढलेलं आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते की जी विकासाची जी वाढ आहे ती व्हायला पाहिजे. ती विकासाची वाढ, जी काही विकासाचा दर GDP आहे हा कोणतंच चाललेला आपल्याला दिसून येतो. विकासासाठी जी काही या ठिकाणी वेगवेगळी उपाययोजना आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे होत्या, परंतु भ्रष्ट आचरणामुळे किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी विकास हा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता तेवढा त्या पद्धतीनं होत असताना दूषित येत नाही. राजकीय नेते या ठिकाणी जी काही नियोजन रहित असणारे दिसून येतात. आपल्याला कुठलंही त्यांच्याकडे प्लॅनिंग हे होत असताना दिसून येत नाही. म्हणून तो आपण त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये बघा किंवा शहरी भागामध्ये बघा, काही भाग हे आजही विकासापासून खूप कोसदूर आहे. ग्रामीण भागामधले आणखी आरोग्याचे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, सांस्कृतिक प्रश्न आहेत, अनेक समस्या, शेती क्षेत्रातल्या समस्या आहेत. कारण याच्याविषयी कुठलीही प्लॅनिंग त्या लोकांमध्ये, राजकीय लोकांमध्ये किंवा तिथल्या नेतृत्वामध्ये नसल्यामुळं, भ्रष्ट नेतृत्व असल्यामुळं, त्या ठिकाणी एकंदरीत स्वतःचा स्वार्थ साधणारं नेतृत्व असल्यामुळं हा परिणाम हा ग्रामीण क्षेत्रावर होत आहे, शहरी क्षेत्रावर होत आहे आणि आदिवासी क्षेत्रावर सुद्धा होत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून तिथला विकास हा योग्य पद्धतीने होत असताना दिसून येत नाही. त्यानंतर आपण बघतो की चुकीच्या हातामध्ये अधिकार केले आहे. करप्शनच्या माध्यमातून किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लायक नसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवलं जातं.
आणि चुकीच्या लोकांकडे जेव्हा हे अधिकार आणि सत्ता जातात तेव्हा तो त्या ठिकाणी त्याचा वापर हा फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो. तिथं समाजाचं हित, जनतेचं हित त्या ठिकाणी बघितलं जात नाही आणि एकंदरीतच त्याचा परिणाम हा तिथल्या एकंदरीत व्यवस्थेवर होत असतो, तिथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था दिसून येते. एकंदरीत दुसरी बाब आपल्याला ही दिसून येते की इथं या भ्रष्टाचार प्रवृत्तीचा जो परिणाम आहे तो समाजातल्या लोकांच्या मानसिकतेवर होत चालला आहे. लोकांची मानसिक ही या ठिकाणी परिस्थिती ही गंभीर होत चाललेली आहे. कारण कोणतंही काम त्या ठिकाणी जर वैध मार्गाने होत नसेल तर काही लोकांना हे ते बिलकुल सहन होत नाही आणि एकंदरीत त्याच्या मनावर त्याचा परिणाम होत आहे, मानसिक तणाव निर्माण होत चाललेला आहे आणि अनेक लोक या भ्रष्टाचाराला कंटाळून अनेक लोकांनी आत्महत्या केल्या सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीत समाजामध्ये त्याची विकृती निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. एक समाजामध्ये अशांतता निर्माण, एक अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून याचा परिणाम गरिबीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. भ्रष्टाचाराचा हा सुद्धा एक खूप मोठा परिणाम आहे. गुणवत्तेचा अभाव असणाऱ्या अधिकाऱ्यांचा सेवा क्षेत्रामध्ये प्रभाव वाढत चाललेला आहे. कारण ज्या पद्धतीनं या समाज व्यवस्थेला एक प्रोत्साहित करण्यासाठी, समाज व्यवस्थेमध्ये एक विकास घडवून आणण्यासाठी एक नियोजन युक्त असणारे अधिकारी, नियोजनयुक्त असणारे प्रशासनाचं जी काही महत्त्वाची भूमिका असते ते अशा अधिकाऱ्यांमध्ये जी काही सेवा क्षेत्रामध्ये ही जी नियोजन विरहित असणारी जी लोक असतात, त्या ज्या लोकांमध्ये जी गुणवत्ता नाही असलेल्या लोकांची जेव्हा अशी नियुक्त्या होतात तेव्हा समाजामध्ये त्याचा असा विपरीत परिणाम होतो. सामाजिक विकासामध्ये त्याचा परिणाम होतो, आर्थिक विकासामध्ये त्याचा परिणाम होतो. म्हणून एकंदरीतच या जे काही भ्रष्टाचाराचा जो काही परिणाम आहे हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. आरोग्य व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी सुटलेली आहे. आज आपण बघतो आरोग्य हा व्यक्तीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील न कधी त्या ठिकाणी डॉक्टर असतो, डॉक्टर असला तर मेडिसिन नाही, मेडिसिन असलं तर डॉक्टर नाही आणि डॉक्टर मेडिसिन असलं तर त्या ठिकाणी कंपाऊंडर नसतो, कधी इमारती नाही, म्हणजे सोयी सुविधांचा अभाव आहे. म्हणून एकंदरीत त्या जी काही ग्रामीण भागामध्ये जी काही आरोग्याची व्यवस्थेची दुरावस्था झाली आहे त्याचा परिणाम हा निश्चितच त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागातल्या लोकांवर होत आहेत. त्यांना पाहिजे तशा त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, महिलांवर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, प्रसूतीगृह त्या ठिकाणी व्यवस्थित नाहीत. कित्येक महिलांना प्रसूती त्या ठिकाणी त्या केंद्राच्या अभावी अनेक महिला ह्या रस्त्यामध्ये प्रस्तुत झालेल्या आपल्याला दिसून येतात. कित्येक लोकांना रहदारीची व्यवस्था त्या ठिकाणी नसलेली दिसून येते. म्हणून ही जी काही करप्शन व्यवस्था आहे हे निश्चितच आपल्या ठिकाणी या संदर्भामध्ये दिसते की कायद्याच्या पळवाटा हा अधिक असल्यामुळं अशी लोक हे करप्शन करत असताना आपण दिसून येतो. एकंदरीतच या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय उपाययोजना करता येते या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं आहे की भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल किंवा ही समस्या जर आपल्याला नियंत्रणात आणायची असेल तर कोणत्या गोष्टी करणं गरजेचे आहे. एक या उपाययोजनाच्या संदर्भामध्ये आपण 3 प्रकारामध्ये त्याची विभागणी करू शकतो. एक प्रतिबंधात्मक स्वरूपाचे उपाय, भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येतील. या प्रतिबंधात्मक उपाय हे सामाजिक व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी खूप महत्त्वाचं एक साधन. म्हणून या अनुषंगानं याच्यामध्ये जो काही बेसिक घटक आहे प्रतिबंध करायचा असेल ते मुळातच मानवाच्या या भ्रष्ट प्रवृत्तीला कंट्रोलमध्ये आणावे लागेल. नैतिक मूल्यांची शिकवण ही त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं रुजवणं गरजेचं आहे. सामाजिक व्यवस्थेचं भान त्याच्या याच्यामध्ये निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि हा जो काय रोल आहे समाज व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांचं आणि मूल्यांचं त्या ठिकाणी जे काही पालन करण्यासाठी किंवा त्याला जी तशी वागण्यासाठी जी काही सामाजिकरणाची प्रक्रिया आहे त्याचं सोशलायझेशन हे व्यवस्थित होणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी कुटुंब हा अतिशय एक महत्त्वाचा घटक आहे. कारण कुटुंबाचा जो काही संस्काराचा भाग आहे प्रत्येक व्यक्तीला, तरुणाला आपले अधिकार, आपलं कर्तव्य ही अधिक चांगल्या पद्धतीने शिकवण्याचं काम ही कुटुंबाची जबाबदारी, शिक्षण संस्थांची जबाबदारी, धर्मसंस्थेची जबाबदारी. म्हणून धर्माचा, कुटुंबाचा आणि शिक्षणाचा प्रभाव हा व्यक्तीच्या वर्तनावर हा खूप मोठा प्रभाव असतो. म्हणून या एकंदरीतच ही ज्या काही मूलभूत संस्था आहेत त्या मूलभूत संस्थांपैकी कुटुंब, शिक्षण आणि धर्म ह्या संस्थांचा प्रभावामुळे निश्चितच व्यक्तीच्या वर्तनावर, नियमबाह्य वर्तनावर नियंत्रण आणता येऊ शकते. ती जबाबदारी त्या कुटुंबाची, त्या शिक्षण संस्थांची आहे. म्हणून
तरुणांवर या व्यवस्थेचा प्रभाव असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघतो समाज व्यवस्थेमध्ये असणारे जे काही मंत्री असतील, अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, यांच्यामध्ये कर्तव्य ही भावना निर्माण होणं फार गरजेचं. स्वतःची कर्तव्य काय आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत, घटनेनं अधिकार काय दिलेले आहेत, नेमकं कायदे काय आहेत, यांचे त्यांच्यामध्ये एक जाणीव निर्माण होणं गरजेचे आहे. प्रत्येक मंत्री, प्रत्येक नेता हा आपण एक समाजाचा एक जबाबदार नागरिक आहोत. त्या समाज व्यवस्थेनं आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. ही जाणीव, लोकमताचा त्या ठिकाणी प्रभाव हा त्याच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. एकंदरीतच आपण बघतो की जे काही व्यवहार होत चाललेले आहेत, जे व्यवहार आहेत ते व्यवहार हा पैशा म्हणजे नोटांच्या स्वरूपात होण्यापेक्षा चेकद्वारे झाले पाहिजे. म्हणून जे काय डिडक्शन आहे ते चेकच्या माध्यमातून झालं पाहिजे, जेणेकरून पैसा हा त्याच्या हातात न देता चेकच्या माध्यमातून ती बँकेचे व्यवहार झाले पाहिजे, की जेणेकरून करप्शन करण्यामध्ये त्याचा त्या ठिकाणी हा नियंत्रण येईल. म्हणून त्याचबरोबर आपण बघतो लोकांचं दिवसेंदिवस या ठिकाणी आपण बघतो की प्रबोधन करणं हे अतिशय फार गरजेचं आहे. मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असेल. म्हणून लोक चळवळी उभ्या राहणं फार गरजेचं आहे. लोकांमध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे की भ्रष्टाचार काय आहे, भ्रष्टाचाराचा परिणाम काय होत आहे. म्हणून एकंदरीतच याचा परिणाम वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. याच्यावर खूप मोठं संशोधन होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आकाशवाणीवर तशा वारंवार सूचना देणं गरजेचे आहेत. त्याचबरोबर दूरदर्शनच्या माध्यमातून असतील, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असतील, भ्रष्टाचाराच्या नियंत्रणाच्या अनुषंगाने याच्यावर ही जाहिराती झाल्या पाहिजे. म्हणून एकंदरीतच आपण बघतो की अशा स्वरूपाचे जर प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आपण तर त्या भ्रष्टाचारावर खूप मोठा एक आळा बसण्याची शक्यता आहे. दुसरा या ठिकाणी जो उपाय आहे तो म्हणजे आपण लक्षात घेतला पाहिजे की दंडात्मक स्वरूपाचा. भारतीय समाज व्यवस्थेने जी काही दंडसंहिता निर्माण केली आहे, जी काही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली आहे, त्या कायद्याचा जो काही वापर आहे तो अधिक ताठरपणे केला पाहिजे. आतापर्यंत अनेक कायदे झाले. 1947चा पहिला कायदा झाला. त्या पहिल्या कायद्यानुसार जे काही भ्रष्टाचाराला जे काही गुन्हेगारी वर्तन केल्यानंतर जी शिक्षा दिली जाते किंवा त्याच्यावर जो काही परिणाम होतो त्या परिणामाच्या माध्यमातून नंतर त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्त्या केल्या, अधिक ताठर करण्याचा प्रयत्न केला. 1952 मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. जो काही गुन्हेगारी वर्तन अशा स्वरूपाचं नियमबाह्य, कायदाबाह्य वर्तन करून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करत असेल तर अशा व्यक्तीला किमान 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 5 लाखापर्यंतचा दंड हा दिला जातो. त्याचबरोबर आपण बघतो 1988 मध्ये झालेला कायदा असेल, आणखी परत कायद्यामध्ये सुधारणा झाल्या. 1900 त्या ठिकाणी 93चा जो काही बोहरा समितीचा अहवाल असेल त्या अहवालानुसार खूप मोठे त्या ठिकाणी या भ्रष्टाचारावर उपाययोजना सुचवल्या होत्या. तो अहवाल आपण स्वीकारून त्याची अंमलबजावणी अधिक ताठरपणे, अनेक चांगल्या पद्धतीनं, कठोरपणे केली पाहिजे. किंवा आपण बघतो जन लोकपाल असेल, विधेयक असेल, 2003 मध्ये प्रथमतः महाराष्ट्राने हे जन लोकपाल विधेयक स्वीकारलं. त्या माध्यमातून खूप मोठे अधिकार त्या ठिकाणी या व्यवस्थेला दिले. 2005 मध्ये सर्व कायदा हा केंद्रामध्ये लागू झाला आणि एकंदरीतच सर्व प्रकरणं उघडण्याची कामं या ठिकाणी या अधिकार या ठिकाणी या लोकपाल आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. म्हणून हा प्रभाव हा या कायद्याच्या माध्यमातून दंडात्मक स्वरूपाच्या कारवाया अधिक ताठर पोलीस यंत्रणा या ठिकाणी झाली पाहिजे. कायदा सुव्यवस्था अधिक चांगले कर्तव्य पार पाडली पाहिजे, तर ही भ्रष्टाचार व्यवस्था कंट्रोलमध्ये येऊ शकते. त्यानंतर जो तिसरा उपाय आहे आपल्याला दिसून येतो तो म्हणजे सर्वसाधारण उपाय. सर्वसाधारण उपायामध्ये अनेक उपाय आपल्या या ठिकाणी दिसू शकतात. कारण एकंदरीत आपण बघतो भ्रष्टाचार विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण होणं फार गरजेचं आहे. लोकांमध्ये एक जनमत निर्माण होणं फार गरजेचं आहे. चारित्र्य निर्मितीवर या ठिकाणी भर देणं फार गरजेचं आहे. लोकांचं त्या ठिकाणी जे सत्य, प्रामाणिकपणा, जे काही भावना आहेत ह्या लोकांच्या मनामध्ये वाढल्या पाहिजे. सामाजिक भान लोकांमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि एकंदरीत या माध्यमातून चारित्र्याची शिकवण या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. शिक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी त्या माध्यमातून ही त्यांना मिळाली पाहिजे. शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यामध्ये झाला पाहिजे. एकंदरीतच आपण बघतो शासकीय यंत्रणेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही पारदर्शकता यायला पाहिजे
ती पारदर्शकता ही आलेली नाही. ती कामाच्या स्वरूपामध्ये पारदर्शकता वाढली पाहिजे. प्रत्येक काम हे अधिक प्रामाणिकपणानं होणं फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या ज्या काही कामाची जी काही टेंडर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, यांची जी काही कामं आहे ती वस्तूची खरेदी सुद्धा अधिक गुणात्मक स्वरूपाच्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी केल्या पाहिजे. अधिक चांगल्या पद्धतीच्या वस्तू खरेदी करून त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून ते चांगल्या लोकांना टेंडर दिली पाहिजे. त्याच्यामधला प्रामाणिकपणा वाढला पाहिजे. शासकीय यंत्रणेमधली कामकाजाची कार्यपद्धती ही बदलणं फार गरजेचे आहे. जी काही कामामधली दिरंगाई आहे ती दिरंगाई जाऊन कमीत कमी वेळामध्ये खूप काही अधिक काम कसं करता येईल किंवा प्रत्येक काम हे कसं लवकरात लवकर आटपता येईल, म्हणून हे आता विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून एकंदरीत आपण बघतो प्रशासकीय यंत्रणेमध्ये जी आपली बघतो दप्तर दिरंगाई आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ते सुद्धा दोष कमी करणं हा सुद्धा एक खूप मोठा उपाय दिसू शकतो. संतुलित आर्थिक विकासाची व्यवस्था, विशिष्ट अशा भागापुरताच विकास झाला म्हणजे भारतीय समाजाचा विकास होणार नाही. विकास हा प्रत्येक क्षेत्रामध्ये झाला पाहिजे. मग तो ग्रामीण भाग असू द्या, आदिवासी भाग असू द्या वा शहरी भाग असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये समपातळीवर विकासाची साधनं ही मिळाली पाहिजे. प्रत्येक लोकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा त्यांच्या आर्थिक सोयीसुविधा असतील, कृषी क्षेत्राच्या संदर्भामधल्या असतील, त्या प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या लोकांना तिथपर्यंत मिळणं ह्या फार गरजेच्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी उपाय शोधता येईल. त्याचबरोबर आपण बघतो जे काही व्यापारी क्षेत्रामध्ये किंवा ठेकेदार मंडळी आहे त्या प्रत्येकानं अति प्रामाणिकपणानं काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघतो राजकीय व्यवस्था, निवडणुकांची जी काही प्रक्रिया आहे, उमेदवारांच्या जे काही निवडणुका आहेत त्यांच्या खर्चावर नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. कारण खूप मोठा भ्रष्टाचार हा राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला होत असताना दिसून येतो. म्हणून एकंदरीतच ही जी काही पद्धती आहे ही व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे हाताळणं फार गरजेचं आहे. म्हणून राजकीय पक्षावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. सरकारी नोकर भरतीमध्ये सुद्धा पारदर्शकता असणं गरजेचं आहे. बऱ्याच रिक्रुटमेंट ह्या पैसे घेऊन केल्या जातात, करप्शन करून केल्या जातात, वशिलेबाजीतून केल्या जातात, त्या थांबवल्या पाहिजे. प्रामाणिक तरुणांची रिक्रुटमेंट झाली पाहिजे. मेहनती किंवा जे अभ्यासू लोकांच्या त्या ठिकाणी रिक्रुटमेंट झाल्या पाहिजे. म्हणून जे काही व्यवहार असतील आपण म्हणतो डिमांड ड्राफ्ट आणि चेकच्या माध्यमातून होणं फार गरजेचं आहे. किंवा कमी कालावधीमध्येच त्या ठिकाणी अनेक कामं ही झाली पाहिजे. किंवा एकंदरीत आपण बघतो की जे काही प्रत्येक अधिकारी किंवा प्रत्येक कर्मचारी किंवा प्रत्येक व्यक्तीनं आपल्या पैशाचं किंवा आपल्या मालमत्तेचं संपत्तीचं विवरण हे कर विभागाकडे दरवर्षी हे वेळेत सादर केलं पाहिजे. आपली संपत्ती किती आहे, आपल्याला किती टॅक्स बसतो, हा लागलेला टॅक्स त्या लोकांनी आपण भरला पाहिजे, वेळचा वेळी भरला पाहिजे, जेणेकरून आर्थिक विकासाला त्याचा हातभार लागेल किंवा सोयीसुविधा निर्माण करण्यामध्ये या भारतीय समाजव्यवस्थेच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा वाढेल. म्हणून एकंदरीत आपण बघतो भ्रष्टाचाराला जर या ठिकाणी पोषक विभागाचं या ठिकाणी सामाजिक अंकेशन जे आहे ऑडिट हे अधिक प्रभावी आणि सक्षमपणे होणं फार गरजेचं असतं. म्हणून सत्तेचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पर्याय आहे. जी डिसेंट्रलायझेशन प्रोसेस आहे, ग्रामीण भाग, पंचायत भाग आणि जिल्हा परिषद किंवा आपण ही जी काही शहरी आणि गव्हर्नमेंट जे आहे आपण बघतो ते शासन व्यवस्था, ही जी डिसेंट्रलायझेशन पद्धती आहे ती अतिशय व्यवस्थितपणे काम करणं फार गरजेचं. म्हणून जी काही भ्रष्टाचार व्यवस्था आहे, जी काही पोषक ठरणारी जी काही गोष्टी आहेत त्या खर्चिक चालीरीती किंवा त्या ठिकाणी असणारी जी काही उत्सव असतील ती अतिशय नियंत्रणात आणणं फार गरजेचे आहे. म्हणून एकंदरीतच भ्रष्टाचाराचा प्रतिबंध करण्यासाठी हे उपयोगी होईल. म्हणून ह्या ज्या काही उपाययोजना आहेत, मग प्रतिबंधात्मक स्वरूपाचे उपाय असतील, दंडात्मक स्वरूपाचे उपाय असतील किंवा ही आता सांगितली मी सर्वसाधारण स्वरूपाचे उपाय असतील, ही भ्रष्टाचार व्यवस्था ही कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप महत्त्वाचं पाऊल एक त्या ठिकाणी ठरल्या जाऊ शकते. म्हणून आज आपण या ठिकाणी भ्रष्टाचाराचे एकंदरीत समाज व्यवस्थेवर होणारे परिणाम आणि एकत्रित त्याच्यावर काय उपाययोजना करतील या अनुषंगाने आपण चर्चा केली आहे. अपेक्षा करतो की हा भ्रष्टाचाराचा टॉपिक हा व्यवस्थितपणे आपण शिकला असाल किंवा समजून घेतला असाल. काही अडचण असेल तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.